आपणा सर्वांना माहिती आहे की 14 एप्रिल या दिवशी आपण महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती साजरी करत आहोत आणि विश्वाला समता बंधुता यांची शिकवण देणाऱ्या महामानवाचा जन्मदिवस आहे. या अनुषंगानं कंधार शहर आणि परिसरामध्ये कंधार पोलिसांच्या हद्दीमध्ये ही जी जयंती आहे मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून दिनांक 1 एप्रिल रोजी आपण माननीय SDM मॅडम डॉक्टर अनन्या रेड्डी मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अश्विनी जगताप मॅडम, तहसीलदार श्री गोरे साहेब आणि सर्व प्रशासकीय विभागांचे विभाग प्रमुख तसेच जयंती मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते, पोलीस पाटील तसेच प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार बंधू यांच्या समावेशाच्या आधारे एक समन्वय बैठक आपण आयोजित केली होती आणि त्या अनुषंगानं जे काही मुद्दे आपल्या समोर आलेले होते त्या अनुषंगानं मिरवणूक मार्ग व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था असेल, आवश्यक त्या ठिकाणी मंडप व्यवस्था असेल किंवा काही अडथळे त्या ठिकाणी असतील या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करण्याची जी प्रशासकीय बाबी आहेत त्या अनुषंगाने प्रशासकीय बाबीवर कार्यवाही चालू झालेली आहे. नेहमीप्रमाणे ज्या जयंत्या साजऱ्या करतो किंवा सण उत्सव साजरे करतो त्या पार्श्वभूमीवरती आपण कंधार मध्ये जर पाहिलं तर गणेशोत्सवापासून जी एक आपण डीजे मुक्त सण उत्सव संकल्पना जी सुरू केलेली आहे ती अविरतपणे चालू आहे. गणेशोत्सव असेल, त्यानंतरचे नवरात्र उत्सव असतील, त्यानंतर रामनवमी असेल, शिवजयंती असेल, सेवालाल महाराज साहेबांची जयंती असेल किंवा माता रमाबाई आंबेडकर साहेबांची जयंती असेल, या प्रत्येक कार्यक्रमामध्ये कंधारवासियांनी जी काही जयंती मंडळ असतील किंवा सण उत्सव साजरे करणारे जे मंडळ आहे या सर्वांनी डीजे पद्धतीला फाटा देऊन पारंपरिक वाद्यवृंद, हलगी, ढोल, ताशा पथक यांचा वापर केला. स्थानिक लोककलांना वाव मिळू शकेल अशा पद्धतीने कार्यक्रमांचं नियोजन केलं. अगदी आपल्या बालचमूंनी लेझिम सारखे खेळ खूप चांगल्या पद्धतीने साजरे करून त्या जयंतीचं जी शोभा आहे ती वाढवलेली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीनं आपण याही समन्वय बैठकीमध्ये या अनुषंगानं डीजे मुक्त, धिंगाणा मुक्त आणि दारू मुक्त अशा पद्धतीचं हे जे 3D म्हणू शकतो आपण अशा उत्सव जो आहे जयंती उत्सव जो आहे तो अशा पद्धतीने साजरा करण्यासाठी आपण आवाहन केलेलं आहे. आणि मला आशा आहे की यापूर्वी ज्या पद्धतीनं कंधारवासियांनी प्रतिसाद दिला आहे त्याच पद्धतीनं आपण सर्वजण मिळून या 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या जयंतीलाही आपण सर्वजण मिळून डीजे मुक्त आणि धिंगाणा मुक्त, दारू मुक्त अशा पद्धतीनं आपण ही जयंती जी आहे ती अतिशय उल्हासात, उत्साहात साजरी करू. याचबरोबर मागील वर्षी जसं आपण 24 तास अविरत वाचन संकल्प आपण या 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या जयंतीच्या अनुषंगाने घेतला होता, त्याही वर्षी तो घेण्याचा मानस आहे आणि तो आपले जे काही विद्यार्थी वर्ग आहेत, स्पर्धा परीक्षा करण्याची तयारी करणारे तरुण आहेत, कोचिंग क्लासेस आहेत, कॉलेजेस आहेत आणि आपली जी नगरपालिकेचं वाचनालय आहे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण तोही संकल्प यावर्षी घेत आहोत आणि आपल्या सर्वांच्या सहभागातून आपण तो यशस्वी करू अशी आशा आहे. सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या जयंतीसाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.